दिल्लीच्या निवडणुकीमध्ये तब्बल 27 वर्षांनंतर जोरदार कमबॅक करून भाजपनं आम आदमी पक्षाचा धुव्वा उडवला। 70 पैकी तब्बल 48 जागांवर विजय मिळवून भाजपनं दिल्ली काबीज केली। भाजपच्या तडाख्यात आपच्या दिग्गजांचाही पराभव झाला। आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा भाजपच्या परवेश वर्मांनी तब्बल 4000पेक्षा जास्त मतांनी पराभव केला। माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा धक्का बसला। आम आदमी पार्टीला गेल्या वेळच्या तुलनेत तब्बल 40 जागांचा फटका बसला। गेल्या वेळी 70 पैकी तब्बल 62 जागा मिळवणाऱ्या आपला यावेळी भाजपनं 22 जागांवरच रोखलं। काँग्रेसनं मात्र शून्याची हॅट्रिक केली आहे। 2015 ते 2025 मधल्या 3 निवडणुकीत दिल्लीमध्ये कोणत्या पक्षाची कामगिरी कशी राहिली आपण त्यावर एक नजर टाकूया। 2015 ला भाजपच्या 3 जागा होत्या, 2020 ला 8 झाल्या आणि 2025 ला 48 झाल्या। तर आम आदमी पार्टीच्या 2015 ला 67 जागा होत्या, 2020 ला त्या घटून 62 वर आल्या, तर 2025 ला त्या झालेल्या आहेत 22 आणि काँग्रेसची मात्र या तीनही निवडणुकांमध्ये शून्याची परंपरा कायम राहिलेली पाहायला मिळते। दिल्लीत भाजपच्या यशाचा विजय सोहळा साजरा करण्यात आला। पंतप्रधान मोदींचं भाजपच्या मुख्यालयात जंगी स्वागत झालं। मोदींनी सर्वांना विजयाच्या शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं, तर आम आदमी पक्षाचं काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला। आम आदमी पक्षानं केलेल्या घोटाळ्याचा कॅग रिपोर्ट संसदेत मांडणार असल्याचं मोदी म्हणाले, तर काँग्रेसचा डीएनए अर्बन नक्षल्यांचा असल्याचा घणाघात मोदींनी केला। दिल्ली आता अपघातातून मुक्त झाल्याची टीकाही मोदींनी केली। दरम्यान मोदींनी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर निशाणा साधताना काय म्हटलंय आपण पाहूया। आपदा वालों ने अपने हर घोटाले को छिपाने के लिए रोज नई नई साजिशें रची, लेकिन अब दिल्ली का जनादेश आ चुका है। मैं गारंटी दे रहा हूं, पहले विधानसभा सत्र में ही सीएजी की रिपोर्ट सदन में रखी जाएगी। भ्रष्टाचार के हर तार की जांच होगी और जिसने भी लूटा है उसको लौटाना पड़ेगा। ये भी मोदी की गारंटी है। आज दिल्ली में, दिल्ली के लोगों में एक उत्साह भी है, एक सुकून भी है। उत्साह विजय का है और सुकून दिल्ली को आपदा से मुक्त कराने का। आज कांग्रेस देश हित की नहीं, अर्बन नक्सलियों की राजनीति कर रही है। कांग्रेस के नेता जब कहते हैं वो भारत से लड़ रहे हैं, इंडियन स्टेट से लड़ रहे हैं, ये नक्सलियों की भाषा है। ये समाज में, देश में अराजकता लाने की भाषा है। और यहां दिल्ली में तो आपदा भी उसी अर्बन नक्सली सोच को ही आगे बढ़ा रही थी। आज जनता ने फिर एक बार कांग्रेस को कड़ा संदेश दिया है। दिल्ली के चुनाव में कांग्रेस ने 0 की डबल हैट्रिक लगाई है। देश की राजधानी में देश की सबसे पुरानी पार्टी का लगातार दिल्ली में 6 बार से खाता नहीं खुल रहा है।
जेलमध्ये गेलेले आपचे तिन्ही नेते पराभूत झाले. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या तिन्ही नेत्यांची जेलवारी झाली होती. त्या तिघांनाही दिल्लीकरांनी घरी बसवलं. अरविंद केजरीवालांनी पराभव स्वीकारला. आता सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. जिस उम्मीद के साथ और जिस आशा के साथ लोगों ने उनको बहुमत दिया है, वो उन सभी उम्मीदों और आशाओं पे पूरा उतरेंगे. हमने पिछले 10 साल में जनता ने जो मौका दिया हमें, उन 10 सालों में हमने बहुत सारे काम किए. अब जो जनता ने हमें निर्णय दिया है, हम न केवल एक कंस्ट्रक्टिव ऑपोजिशन का रोल निभाएंगे, बल्कि हम समाज सेवा, जनता के सुख दुख में काम आना, व्यक्तिगत तौर पे जिसको भी जो ज़रूरत होगी, हम लोगों के सुख दुख में हमेशा काम आएंगे. तर केजरीवालांना हरवणारे जायंट किलर ठरलेले परवेश वर्मा नेमके कोण आहेत, आपण त्यावर एक नजर टाकूया. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे ते पुत्र. 48 वर्षीय परवेश वर्मा हे पश्चिम दिल्लीचे खासदार राहिले. 2014 आणि 2019 मध्ये ते निवडून आले होते खासदार म्हणून. 2019 मध्ये दिल्लीच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे ते खासदार राहिले. दरम्यान या निकालावर जायंट किलर ठरलेले परवेश वर्मा नेमकं काय म्हणतात तेही पाहूया. मैं सभी दिल्ली वासियों को बहुत बहुत बधाई देता हूं और मैं हृदय से धन्यवाद करता हूं कि उन्होंने इतनी अपार जीत हमें दी है. और इतने लंबे समय के बाद में यहाँ पर भारतीय जनता पार्टी की सरकार बनी है. सबसे खुशी की बात यह है कि जो दिल्ली में सरकार बनेगी वो प्रधानमंत्री जी के साथ में चलकर काम कर पाएगी. हमें उनका 10 साल से साथ नहीं मिल पा रहा था, दिल्ली में कोई काम नहीं हो पा रहा था, मगर ये जो सरकार बन रही है दिल्ली में, ये प्रधानमंत्री जी के विजन को दिल्ली में लेके आएगी. तो मैं प्रधानमंत्री जी का धन्यवाद करता हूं कि उन्होंने अपना समय दिया. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या पराभवाची नेमकी कारणं काय तीही पाहूया. केजरीवाल, सिसोदियांसह आपचे मंत्री आणि नेत्यांना भ्रष्टाचार प्रकरणावर तुरुंगवास घडला. शीश महल या निवासस्थानामुळे केजरीवालांच्या प्रतिमेला डाग लागला. आम आदमी पार्टीच्या 7 आमदारांनी मतदानापूर्वी पक्षत्याग केला. यमुनेच्या पाण्यात विष कालवलं गेल्याचा केजरीवालांचा आरोप हा पोरकट ठरला. मद्य घोटाळ्यात आम आदमी पार्टीची प्रतिमा मलिन झाली. दिल्लीतलं प्रदूषण, रोजगार निर्मितीतलं आपचं अपयश हे अधोरेखित झालं. मोफत घोषणांची अंमलबजावणी झाली, पण दिल्लीच्या विकासाचा वेग मात्र मंदावला. राज्यपाल आणि सरकार यांच्यातला संघर्ष हा लोकांना आवडला नाही, रुचला नाही. दिल्लीच्या निवडणुकीत अण्णा हजारेंचे एकेकाळचे शिष्य अरविंद केजरीवाल यांचा आणि त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यावर प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे भावूक झाले. केजरीवालांना अनेक गोष्टी शिकवल्या, पण समाजाचा विचार केला नाही आणि राजकारणात गेले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसंच केजरीवालांना खडे बोलही सुनावले. अरविंद केजरीवालांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही, म्हणूनच त्यांचा पराभव झाला, असं निकालाचं विश्लेषण त्यांनी केलं. दारूच्या ठेक्यांमुळे केजरीवाल बदनाम झाल्यानं त्यांना लोकांनी नाकारल्याचं अण्णा हजारे म्हणाले. अण्णा हजारे बऱ्याच काळापासून अब्दांच्या दुष्कृत्यांचे परिणाम भोगतायत. आजही त्यांना या वेदनेतून आराम मिळाला. मोदींकडून अण्णा हजारेंची कार्यकर्त्यांना संबोधित करताना आठवण काढण्यात आली. नंतर अरविंद केजरीवाल म्हणाले की मी पुन्हा येईन राजकारणामध्ये आणि पुन्हा नव्याने लढेल. एक तर परत यायचं म्हणलं तर एवढं सोपं नाही. तुम्हाला कसोटीला उतरावं लागेल. पहिले तुमच्यातलं चारित्र्य निर्माण करावं लागेल. शीश महलला ते बदलावं लागेल तर बदलेल. ते शीश महल ठेवून जर करायला गेलं तर नाही होणार. आचार विचार शुद्ध ठेवावे लागतील. सगळं चरित्र बदललं पाहिजे.
केजरीवालांचा बुरखा दिल्लीकरांनी फाडला असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला, तर दिल्लीकरांनी खरेपणाचा स्वीकार केल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली. या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे. सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे. हा खोटा फेक नरेटिव्ह पसरवणारं काँग्रेस असेल, आप असेल, यांना जनतेने चारी मुंड्या चित केलं आणि भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला. खोटेपणा हरला आणि खरेपणाला लोकांनी स्वीकारलं. दरम्यान दिल्लीमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार याची उत्कंठा आहे. भाजपचे मुख्यमंत्री पदासाठीचे प्रबळ दावेदार कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया. परवेश वर्मा माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र, भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांची नावं चर्चेत आहेत. याशिवाय आणखी देखील काही नावं चर्चेत आहेत, ज्यामध्ये खासदार बासुरी स्वराज, सुषमा स्वराज यांची मुलगी स्मृती इराणी माजी केंद्रीय मंत्री या दोघींचीही नावं चर्चेत आहेत. तर दुष्यंत गौतम भाजपचे राष्ट्रीय सचिव, याशिवाय पूर्वांचली मतदारांचे नेते मनोज तिवारी हे देखील चर्चेत आहेत. तर विजेंद्र गुप्ता विरोधी पक्षनेते राहिलेले दिल्लीचे आणि माजी प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांचं देखील नाव दिल्लीच्या भाजपच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाची नेमकी काय कारण आहेत तीही पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा कायम असल्याचं पाहायला मिळालं, तर अमित शहांचं सूक्ष्म नियोजन भाजपच्या विजयात अतिशय महत्त्वाचं ठरलं. आप आणि केजरीवाल हेही भ्रष्टाचारीच असल्याचं मतदारांमध्ये ठासवण्यात भाजपला यश आलं. केजरीवालांच्या कल्याणकारी योजना चालूच ठेवण्याची अमित शहांनी ग्वाही दिली. आप सरकार केंद्रीय योजनांचा लाभ घेऊ देत नसल्याचा भाजपनं यशस्वी प्रचार केला. राज्यपालांमार्फत भाजपकडून आप सरकारला घातलेला लगाम हा देखील महत्त्वाचा ठरला. केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली आणि ज्याला सर्वसामान्यांनी प्रतिसाद दिला. 8व्या वित्त आयोगाची घोषणा नोकरदार मतदारांना सुखावणारी ठरली. 40% मतदारसंघ असलेल्या मध्यमवर्गीयांची आपवर नाराजी पाहायला मिळाली आणि 30% मतदारसंघ असलेल्या पूर्वांचली मतदारांची भाजपला पसंती मिळाली. आप ही आपदा असल्याचा मोदींचा प्रचार आणि शीश महलून हल्ला हा लोकांना पटला. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आप आणि काँग्रेसला डिवचलं. आपापसात आणखी लढा आणि एकमेकांना संपवा असं म्हणत त्यांनी आप आणि काँग्रेसनं दिल्लीच्या निवडणुकीत एकत्र न लढण्याच्या निर्णयावर टीका केली. सुरुवातीला हरियाणा नंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढले, याचा फायदा भाजपला झाला. हाच धागा पकडून ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीत घटकपक्ष असलेल्या आप आणि काँग्रेसवर टीका केली. दरम्यान ओमर अब्दुल्ला यांच्या विधानाशी सहमत असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मी ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्याशी सहमत आहे आणि आधी सहमत होतो. आम्ही इंडिया ब्लॉक जो बनवला होता तो त्यासाठीच बनवला होता की भाजपा विरोधी जे मतदान आहे, ज्यांना भाजपचा आणि मोदींचा पराभव करायचा प्रत्येक स्तरावर, त्यांनी एकत्र यायला पाहिजे. आपला स्वार्थानं आपले मतभेद बाजूला ठेवून. हरियाणामध्ये जरी झाला असतं तर हरियाणातला निकालही थोडा वेगळा लागला असता. दिल्लीमध्ये हा निकाल वेगळा असता आणि महाराष्ट्रात जर आमच्या सहकार्याने थोडा संयम दाखवला असता तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही 2 पावलं पुढे गेलो असतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.